सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, आत्ता 1:15 झाले ते, आता गुड आफ्टरनून झालंय. आत्ता केस धुतल्यामुळे आंघोळ केल्यामुळे असं वाटतंय गुड मॉर्निंग आहे. हारवी रडू नकोस. तर व्लॉग शूट करायला घेतलाय. सुट्टी होती, सुट्टी म्हटलं का नेहमीच सांगते सर्व निवांत, त्यामुळं सर्व पहिलं घरातली कामं आवरली, कारण केस वगैरे धुवायचे असतात म्हणून आंघोळ थोडी लेट म्हटलं एक दिवस जरा रिलॅक्समध्ये. तर आत्ता वाजलेत 1:15 झाले आणि आत्ता दुपारच्या स्वयंपाकाला करायची तयारी. इथं आरवीचं काय झालंय? आरवी मम्मानी आणलेला टिफिन आणि बॉटल पाती आहे ना. थांब एक मिनिट, मी मम्मा लावून दाखवते. बघ तू काय ठेवलेस त्याच्यामध्ये, बिस्किट ठेवले का? हे असं घ्यायचं, किती इझी आहे बघ. बरं झालं पॅक. तर मम्माने आज आरवीसाठी सुट्टी घेतली आहे ना. आरवी तू पहिले इकडे इकडे बघ. मामाने तुझ्यासाठी सुट्टी घेतली ना, मग थँक्यू नाही म्हटले मामाला. हो ना, तुझी दुसरी बॉटल नेली. तर आरवीसाठी सुट्टी घेतली मी आज. असं तिला मी प्रत्येक सुट्टीच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी उठल्याबरोबर सांगते, आरवी मम्माने आज तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. मग ती एकदम कुल्ला आली, तर ती जरा खुश होते. तर आता जास्त बोलत नाही, मस्त स्वयंपाक करायला घेते, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झाले. लेट उठलं की सर्व कामंसुद्धा लेट होतात. त्यामध्ये चाललं आईकडे जायचं, बघू काय होते. जाण्याचं कारण पण सांगते. तर पहिलं आवरून घेते. हा सर्व बिर्याणीचं साहित्य आणलंय. तांदूळ, लकी बिर्याणी मसाला, पुदिना, दही आणि चिकन, एवढं आणलंय साहित्य. त्याच खास फरमाईश आहे की बिर्याणी कर, खूप दिवस झाले केली नाही, तर त्याच्यासाठी म्हटले चला कधीतरी आपण पण हट्ट पुरवावा, कारण होतच नाही आता करणं. तर त्याच्यासाठी पहिलं तांदूळ करू, शिजायला ठेवू की मॅग्नेट करून ठेवू. बिस्किट असे नाही खायचे बाबू, हाताने खायचे बिस्किट, चमचने नाही खायचं. बरं ठीक आहे. आज माझा सुट्टीचा दिवस होता. जेवणाचा मेनू थोडक्यात काय मी सांगितलं. टाईम झाला होता, 1 वाजले होते आणि आता मी घेतली होती बिर्याणी बनवण्यासाठी. खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते, काही अपलोड केलं नव्हतं, म्हणून म्हटले चला छोटीशी अपडेट तुमच्यासोबत शेअर करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणते, कारण एक दिवस ब्लॉग येतो आणि 8 दिवस अचानक गायब होते. कारण मी नेहमी सांगते की सध्याचं चालू असलेलं माझं डेलीचं रुटीन, वेळ भेटत नाही, व्हिडिओ काढायलाही भेटत नाही आणि एडिट करायला भेटत नाही. एकदम बिझी शेड्यूल होऊन गेलेले. तर त्याच्यामुळे जॉबला असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष होते, म्हणजे यूट्यूब करते पूर्णपणेच. पण तरी म्हटले चला छोटासा अपडेट तुमच्यापर्यंत पोचवावा. सध्या माझं काय चाललं आहे, थोडक्यात सध्या ती काय करते, असं पडलेला जो प्रश्न तर तुमच्याशी शेअर करावा. तर इथे जो बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ आहे, तर तोच मी तयार करण्यासाठी घेतला होता. ह्या अगोदरसुद्धा ही पद्धत मी शेअर केलेली असू शकते. पहिलं जरा वेगळ्या पद्धतीने करायचं, जे उकळीचा तांदूळ उकड घेऊन पाणी उकळलं जातं, त्यानंतर तांदूळ टाकला जातो, तर त्या पद्धतीने. पण ह्यावेळेस तसं न करता आमच्या शेजारच्या एक आहेत लेडीज, त्यांच्याकडून शिकले होते की तेल टाकायचं, त्यानंतर खडे मसाले आणि तांदूळ थोडासा असा परतून कसं घेतो, तर त्या पद्धतीने परतून घ्यायचा. आणि एक साईडला मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि अंदाजाने पाणी टाकायचं, म्हणजे एक आपलं बोटभर पाणी वरती आलं पाहिजे. त्याने बराचसाच बिर्याणीमध्ये फरक पडतो असं ते म्हणतात. जर उकळी काढून भात काढला जातो त्याने ग्रेव्हीची पकड धरली जात नाही आणि ह्या तांदळाची टेस्ट निघून जाते, असं त्यांचं म्हणणे आहे. मी खात नाही पण बनवते. खूप वेळा ही गोष्टसुद्धा शेअर केलेली आहे की मी नॉनव्हेज खात नाही पण मी बनवते आणि एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट व्हा हा माझा प्रयत्न असतो. तर त्याच्यासाठी मग जी प्रोसेस मला फॉलो करावी लागेल तर ती मी करत असते. एक साईडला सासूबाईंना कटिंगचं काम दिलं होतं, म्हणले तुम्ही मला ज्या काही गोष्टी लागतात कटिंग करून द्या. दुसरं असं की इलेक्शनचा टाईम होता, तर त्याच्यामुळे थोडी तीसुद्धा चाललेली गडबड आणि म्हणजे वेळ नाहीच भेटला व्हिडिओ काढण्यासाठी. असं काही नाही, काही छोट्या मोठ्या गोष्टी चाललेल्याच होत्या. दुसरं असं की आता सध्या थंडीचे दिवस चालू झालेले, प्रत्येकाचा प्लॅनिंग असू शकतं फिरायला जाण्याचं. म्हणजे आता ज्यांची मुलं स्कूलमध्ये वगैरे जातात तर त्यांचं तर ह्या टाईममध्ये फिरायला जाण्याचं असतं. तसंच माझंसुद्धा प्लॅनिंग आहे, कुठे फिरायला जायचं काय, तर सर्व गोष्टी सांगते. फिरायला जायचं चालले गोव्याला, म्हणजे जायचं चालले म्हणण्यापेक्षा कन्फर्म झालेलं आहे. तर त्याचीसुद्धा मला शॉपिंग करायला जायचं होतं. काय झालं की जॉब आणि बाकीच्या गोष्टी ह्यामध्ये मला शॉपिंगला वेळ भेटला नाही आणि फक्त जाण्यासाठी दुसरा दिवस
फक्त 1 दिवस मध्ये राहिला होता. त्या टाईममध्ये मी शॉपिंग करायची होती मला. त्यामुळे इथं स्वयंपाकाचं म्हटले बिर्याणी केली की 2 टायमाचं होऊन जाईल. तरी त्यातल्या त्यात एक प्रश्न होतात की फक्त मिस्टर एकटे खातील, त्याच्यामध्ये मी खाली जाणार नव्हती. तर पहिलं आता इथे चिकन शिजण्यासाठी मॅग्नेट केलेलं घातलं मी. बिर्याणीची फायनल प्रोसेस झाली आहे. चिकन पण शिजलंय, आम्हाला केलंय पिठलं भाकर आणि त्यांना नॉनव्हेज एकट्या माणसासाठी चाललेला आहे एवढा अट्टापिट्टा. तर नॉनव्हेज चिकन शिजले का नाही तेच चालली आहे माझी कसरत, तेच समजत नाही आहे मला. 1 मिनिट बघते डबल. असं वाटतंय तर शिजलं असेल म्हणून. लागलं खाली, बापरे लागलं. बरं झालं थोडक्यात चिकन करपण्या अगोदर माझं लक्ष गेलं. मी झाकण टाकून बाहेर गेले होते आणि तेवढ्यात चिकन लागल्यासारखं वाटलं. मी जेव्हा चेक करायला गेले आणि इथं मी थर आता भाताचे लावण्यासाठी घेतले होते. तर फिरण्याचं तर जेवण झालं. त्याच्यानंतर मी सांगितलं इलेक्शनचं टायमिंग, तर जे आमदार वगैरे निवडून आले तर ते येणार होते. तर त्यांचंसुद्धा ताट वगैरे करायचं होतं आणि माझी शॉपिंगसुद्धा करायची होती. तर प्लॅनिंग असं झालं गोव्याला जायचं, पण त्या अगोदर 1 दिवस अगोदर स्टे आहे आमचा कोल्हापूरमध्ये. अशी खूप इच्छा होती की कोल्हापूरसुद्धा बघायचं. तर आता इथं बिर्याणीला दम देण्याची लास्ट प्रोसेस जी आहे तर ती सुरू झाली आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडीशी ग्रेव्ही काढून घेतली होती कोशिंबीर बिर्याणी आणि पहिलं त्यांना जेवायला देऊ दे म्हटले. आणि एक टेन्शन असतं मला नॉनव्हेज केल्यानंतर की कसं झालं असेल, कारण त्यांचं खूप टेन्शन असतं मला. बिर्याणी झाली तर या खाईपर्यंत टेन्शन असतं मला. डायरेक्टली व्हिडिओ काढायला घेतलाय. तुम्ही काय करताय? दिवाबत्ती चालली आहे आणि आता शूट करायला घेतलंय. थोडंसं आवरलंय तर त्याचं पण कारण सांगते. आईकडे जायचं होतं पण जाणं होतंय की नाही. आरवी अजून मोठे नाही बघ. आरवी उठ आरवी. तर लेट घेतली झोपली तर आता लेट उठली आहे. तर आता जे उमेदवार उभे राहिलेले आहेत मावळामध्ये तर ते येणार आहेत. तर म्हटलं जरा थोडं तयार होऊन जरा करावं त्यांचं स्वागत. तर त्याच्यासाठीच आवरले. काय माहीत किती वाजता येतील काय. आणि म्हटलं थोड्याशा रील्स पण काढाव्या. आईकडे जाणं तर काही नक्की झालं नाही. केस बघा कसे झाले. सकाळी खूप तेल लावलं होतं, चपचपीत झाले. खरखर वाजतात ते आता थंडीच्या वातावरणामुळं. आवरतच होते घरी तेवढ्यात मला इथे फटाक्यांचा आवाज आला. म्हटले चला बघून यावं, कारण इथलं पुन्हा आवरून मला मार्केटमध्ये पण जायचं होतं. मार्केटची शॉपिंगचे व्हिडिओ काढत बसले नाही, कारण त्याच्यामध्येच टाईम गेला असता. तर त्याच्यासाठी मेन होतं की शॉपिंग कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे, कारण माझ्याकडे होती फक्त आजची रात्र. तर त्याच्यासाठी इथं मी पाहत होते त्यांचं स्वागत. सर्व लेडीज मस्त तयार होऊन आल्या होत्या ताटं वगैरे घेऊन. त्यानंतर शॉपिंग केली आणि डायरेक्टली घरी आले. ब्लॉग शूट करायला घेतला. मी घरी इथं आरवी बसली आहे. शॉपिंग करायची होती ती झाली करून. पहिली पटापट शॉपिंग दाखवते आणि त्यानंतर लगेच पॅकिंग करायला घेते, कारण टाइम खूप कमी राहिलाय. आत्ता टाइम झालाय 7:20 वाजले. तिचा बघा कसा डान्स चाललाय. तिचंच काय चाललेलं असतं गोंधळ दिवसभर. तर आता छोटी मोठी एक डोक्यात बाबा काय घेऊ. आता ज्या दिवशी माझा व्लॉग अपलोड होईल तर त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये असणार आहे आणि मग पुढे गोव्याचा प्रवास असं चाललंय डोक्यामध्ये. तर पहिलं काय करावं सुचना मला. पॅकिंगची सुरुवात कुठून करू ते कळना. 3 सेपरेट बॅगी घेतल्यात आणि छोट्या छोट्या घेतल्यात, जेणेकरून जास्त कॅरी करायला मला अवघड जाणार नाही. काय गोंधळ चालला आरवी? काय चाललंय ते बॅगींचे हाल? आरवी तू का बॅगींचे हाल करते? मी त्यात कपडे भरले होते. इकडे बघा हा पसारा. आरवी पडशील बाबू. तू कोणती बॅग घेणार ते सांग मला. मामाला सांग. आरवी ठीक आहे, तू ती घेणार ना, मग बाहेर घेऊन ये चल त्या बॅगी. मी सर्व हॉलमध्ये नेलेल्या, तिने पुन्हा घरात आणले ते. ये चल. तर आरवी ओरडू नकोस. तर आता शॉपिंग केलेली दाखवते थोडक्यात. हा हा तू इकडे तू येऊन दाखव ना. मग तू दाखव. लगेच तिची पळत पळत आणून देते मम्मी. हे पण दाखव. अगं तुझं दाखव की तुझं तू दाखव. बरं अगं हे तुझंच आहे. आमच्या आईला टॉप आणलाय पप्पांनी, है ना. तू मला अजिबात मध्ये डिस्टर्ब नाही करायचा.
मम्मा करेल ना ती, शांत ऐकेल. पॅकिंग होऊन देणार नाही. हे टॉप आणलाय आरवीला, हा एक टॉप आणलाय. हा सॉक्स पण आणलेत. हिकडनं दाखवायचं होतं, दिसत नाही व्यवस्थित. हे बघा, हे सॉक्स पण आणले. त्याच्यानंतर पॅकिंग आणले आरवीला. हे गाठोडे पण घेऊन चालले आम्ही. हा ठीक आहे. हे मम्मा गाठोडे पण घेऊन चालली. आम्ही चालले आरवीचं घेऊन. आरवी दाखवलं नाही एकदा, वेड्यासारखे नाही करायचं. आरवी दाखवून देणार नाही. आरवीचं जर्किंग आणलंय, पटापट दाखवून देते. इथं मी शॉपिंग दाखवत असताना आरवी खूप मध्ये मध्ये जास्त लुडबुड करत होती. आणि त्या आरवीच्या लुडबुड करण्यापेक्षा मी जेव्हा एडिटिंगला एक शब्द काढते तेव्हा लगेच कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज येतोय. आणि तो आवाज रेकॉर्ड होतोय की काय, तर तेवढं समजून घ्या. कारण मला पुन्हा लवकर झोपून जायचं होतं, पण ब्लॉग म्हटलं छोटासा शेअर करावा, तर त्याच्यासाठी माझ्यासाठी शॉपिंग केली. आरवीसाठी पण बऱ्यापैकी शॉपिंग केली होती. मिस्टरांची पण केली, पण त्यांची काही दाखवत बसले नाही, कंटाळा आला होता. कारण भरणं महत्त्वाचं होतं आणि हिनी करत असलेल्या गडबडीमुळे अजून मला वैताग आला होता. आरवी मामा पॅकिंग करते, पॅकिंग. आता मी चाललेली माझी पॅकिंग. तर तिघांच्या 3 वेगळ्या बॅगा भराव्या, म्हणजे जेणेकरून आम्हाला तिथं काही वस्तू काढायचे म्हटलं तर सोपं जाईल. तर हा हिशोब माझा. इथं खाऊ आणला होता, तो पहिला माझा लपवण्याचा प्रयत्न चालला होता. म्हटले कारण आरवीने पाहिलं की पुन्हा तो आताच एकतर खाणार कुठं मुठं, नाही तर संपून इकडे तिकडे करून देणार. त्यांनी सुद्धा मार्केटमधून त्यांच्या हिशोबाने घेऊन आले होते. तर मी तिला ओरडत होते की आरवी शांत बस, कारण मी जे घडी मारलेले कपडे होते ते पुन्हा ती अशी इकडे तिकडे टाकत होती. तर तिने खूप जास्त गोंधळ घातला होता. फिरायला जायची ह्याची तिला एक्साइटमेंट होती की मम्मा फिरायला जाणार, ते सर्व तिच्या डोक्यामध्ये चाललेलंच होतं. तर सर्व डोक्यामध्ये ठेवून होते बाबा की काय लागन. आणि एका दिवशी सर्व एकदम करायचं म्हटलं, जर घरी असले असते तर जसं लक्षात येईल तसं मी बॅगमध्ये कलेक्ट करून भरत राहिले असते. पण जॉबवर आल्यावर मला पॉसिबल होत नव्हतं. त्याच्यामुळं थोडंसं मला आठवून करायला मी असं म्हणजे 1-2 सासूबाईंना विचारलं, तुमच्या हिशोबाने अजून काय भरावं असं तुम्हाला वाटतंय, किंवा आमच्यासोबत जी जोडी आहे तर त्यांना विचारलं की तुम्ही काय काय घेतलंय, म्हणजे माझ्या पटकन डोक्यात येईल. तर असं चाललेलं. इथं आरवीच्या कपड्यांची पूर्णपणे काळजी घेतली, जेणेकरून आता एक तर थंडीचे दिवस आहे. आता गोव्याला थंडी असते नसते काय आयडिया नाही मला जास्त, म्हणजे किती प्रमाणामध्ये, कारण मी पहिल्यांदाच जाते ह्या हिशोबाने. स्नॅक्स जे आहे ते थोडेफारच घेतले होते. ते म्हटले ते काय आपण जाताना सुद्धा घेऊ शकतो, मी फक्त आपल्या येताना थोडंफार घेऊन आले होते. अशा तिघांच्या बॅगी पूर्ण मी भरून ठेवल्या. जेवढी शक्य होती तेवढी मी आठवून भरण्याचा प्रयत्न करते. तरी पण काय चुकतंय की काय माहित, कारण अचानक सर्व एक दिवसाच्या अगोदर आल्यामुळे डोक्यातून सर्व असं गायब होतंय. तरी त्यांना म्हटले तुम्ही आल्यानंतर बघू, तोपर्यंत जरा बाहेर काम आहे, थोडंसं मेडिकलमध्ये जाऊन येते, थोडं डोक्याच्या वगैरे गोळ्या घेऊन येते, कारण मला डोकेदुखीचा खूप जास्त त्रास आहे. तर त्याच्या हिशोबाने चार्जर, इथे समोर चार्जर दिसला तेव्हा आठवलं चार्जर एक अजून. आणि मी असंही म्हणू शकत नाही की कमेंटमध्ये सांगा की मी काय विसरले, कारण ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट होणार त्या दिवशी मी निघलेली असणार. कदाचित कोल्हापूरमध्ये पण असू शकतो, कारण लवकरच निघणार आहे, 2-2.5 वाजता पोहोचेल मी. चला पहिले तिकडची जाऊन कामं करून येते, गोंधळच झालंय मला सगळं. आरवी हे कोणी फोडलं? आणि कोणी कोणी खाले? आणि आता काय फोडून घेतलंय? हा ते काय? चॉकलेट. ती पण खायला घेतली? ठेवशील ना उद्यापर्यंत? हा म्हणते वरून. बॅगी पण झाल्यात बहुतेक भरून, मी साईडला ठेवून देते. हे बघा जेवणाची तयारी. चला जेवण करून घ्यायचं. जेवणाला ते गेलेत मार्केटमध्ये गाडीला पेट्रोल भरून आणायला. एक्सक्यूज मी मॅम. मॅम बघा तब्येत बरी नाही. एक्सक्यूज मी मॅम म्हटलं तुम्हाला. कशा आहात तुम्ही? जरा तुमची हालचाल कळू दे. काय म्हणते?
तब्येत बरी नाहीये, सर्दी ताप 2 दिवस झाले, म्हटले दवाखान्यात जावा. आज जायचंय. आवाज पण बसलाय, आवाज निघत नाही, तब्येत डाऊन आहे. बाहेर पण जायचं चाललंय विचार. एवढी तब्येत बरी नाही तरी आळंदीला जायचा विचार चाललेला आहे. जास्त वाढलं मग काय करणार. तिथं दगदग होती, कारण बाकीचे माणसं इकडचे उकडून येणार, माणसं पाणी बदलणार. मग काल परवा जायचं होतं, आजचा दिवस पण मोकळा होता. अंगावर काढण्यापेक्षा एक इंजेक्शन मारलेच ते मोकळे झाले असते जाण्यासाठी. माझं सांगण्याचं काम होतं, तुम्ही नाही ऐकलं. ते त्यांची तब्येत नाही बरी, तर जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर पुढची तयारी. इथं मी जेव्हा आयब्रो करून आले आणि ते आरवीने पाहिलं होतं आणि तिचं तेच चाललं होतं, आतू की माझं पण मामासारखं करून दे. अशी कॉपी कोण ना कोणाच्या मुली करतात नक्की सांगा, आणि प्रत्येकजण करतच असेल. तर तिचं चाललं होतं जसं मम्मानी मला केलं, तर त्याच पद्धतीने मला सुद्धा आयब्रो करून पाहिजे. तर तिच्या आतू मागे चाललेला तोच आटू, पण मला म्हणतो ती व्हिडिओ काढू नको माझी. आपण लिप्स पण करू. डोळे बंद कर, डोळे बंद कर. पकड, असं पकड आरवी. तुला फिरायला जायचंय. ठीक आहे का? ओके का? बघ आहे नको. शेंगदाण्याची चटणी पण तयार केली आहे. बघा, ती चटणी तयार केली आहे, ती दाखवून ठेवली. माझं जेवण झाले करून, भांडी घासून झालेत म्हणजे, आणि बऱ्यापैकी आवरून झाले. ते काही अजून आले नाही मार्केटमध्ये, मला असं वाटतं काहीतरी शॉपिंग करत असतील, तर त्यामुळे लेट झाले. आरवीचं जेवण वगैरे झाले. आरवी मोबाईल ठेव आणि झोपून घे. आरवीला लवकर झोपवते, म्हणजे लवकर झोपली तर सकाळी लवकर उठेल. अजून मला किचन, माझा बेडरूम आवरायचं आहे. किचन आवरून झाला, झाडून काढायचं अजून तर असं. आणि मी पण लवकर झोपते, म्हणजे सकाळ लवकर उठेल, प्रवास चांगला होईल झोप झाली तर, नाहीतर थकल्यासारखं होतं. तर चला बाई, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. म्हटले छोटासा ब्लॉग तुमच्याशी. हां, आणि सोन्याचे कानातले वगैरे काढायचे. आत्ता लक्षात आलं की सोन्याचे कानातले, सोन्याच्या वस्तू काढून ठेवून जाणार आहे, जेणेकरून कसं तिथं फिरणार, पाण्यामध्ये वगैरे जाणार, तर त्याच्यासाठी. तर ते एक काम अजून पेंडिंग आहे माझं. आणि ब्लॉग आता इथंच एंड करते. प्रयत्न करेल की तिकडचे ब्लॉग देण्याचा, पण तिथं मला स्ट्रिक्टली सांगण्यात आले की तिथे गेल्यावरती ब्लॉग शूट करायचे नाही. पूर्णपणे फोकस जो आहे तर तो फिरण्यावरती द्यायचा. कारण किती नाही म्हटलं, जे व्हिडिओ काढतात त्यांना माहीत असेल, वाटतं तेवढं सोपं नाही. कुठला कार्यक्रम असेल, कुठला फंक्शन असेल, कुठलं लग्न असेल, तर हे ब्लॉग असेल ना, तर ते सर्व एन्जॉय बाजूला ठेवून हे असा कॅमेरा धरून तेच सर्व सांगावं लागतं. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी एन्जॉयवरती फरक पडतो. तर त्याच्यासाठी म्हणून तरी पण प्रयत्न करेल मी तुमच्यापर्यंत ब्लॉग देण्याचा, कोल्हापूरला वगैरे गेल्यानंतर. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.